पुण्यातले कसब्याचे माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम। शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सायंकाळी बैठक। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार। जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा। लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार का याची उत्सुकता। भारतातील निवडणुका म्हणजे सगळ्यात मोठा घोटाळा आणि सूत्रधार निवडणूक आयोगच। सामनाच्या अग्रलेखातून आयोगाच्या कार्यपद्धतीवरती घणाघात। ममता बॅनर्जींनी वोटर आयडी घोटाळा पकडल्याचाही दावा। मुंबईतही राजकीय गुंडगिरी सुरू असल्याचा दमानी यांचा आरोप। शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांनी मराठी कुटुंबाचं दुकान हडपल्याचं उघड। राजपुरोहित यांची शिवसेनेतून हकालपट्टी। धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी। प्रकरण अंगावर शेकणार असं दिसल्यावरती मुंडेंनी कराडला शरण यायला लावल्याचा आरोप। भारतातून पळून गेलेल्या ललित मोदींना मोठा धक्का। 2 दिवसांपूर्वीच नागरिकत्व स्वीकारलेल्या वानुअतू देशाची खप्पामर्जी। ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याचे वानुअतूच्या पंतप्रधानांचे आदेश। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून। अमेरिकेचं टॅरिफ धोरण, वक्फ बोर्ड विधेयक, महाकुंभ आणि दिल्ली स्टेशनवरची चेंगराचेंगरी यावरनं विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। फायनलमध्ये न्यूझीलंडवरती 4 विकेट्सने मात। रोहित श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ। तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती भारताचा कब्जा। वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याच्या सर्व शक्यतांचं रोहित शर्माकडनं खंडन। 2027चा वर्ल्ड कप आता पुढचं लक्ष्य। चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावल्यानंतर टीम इंडिया मालामाल। विजेत्या भारताला 19.5 कोटी तर उपविजेत्या न्यूझीलंडला 10 कोटींचं बक्षीस। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातली पाणी पातळी निम्म्याने घटली। पाणी कपातीचा निर्णय याच आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता। सर्वसामान्यांसह गृहिणींना दिलासा। एपीएमसीमध्ये आवक वाढल्यामुळे डाळींच्या भावात घसरण। तूर डाळ प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी स्वस्त, तर चणा डाळही 12% किंमत चणा डाळीची घसरली। फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये विठू भक्तांचा सागर। सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग विठू नामाने गजबजला। दर्शनासाठी 7 ते 8 तासांची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।